गाईज आम्ही डायरेक्ट आता प्रिन्सिपलच्या कॅबिन बघू. आख्या बाई इथे कोणी जायची. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो कशा आहे, आय होप तुम्ही खूप छान असाल. तर मित्रांनो आज चाललो आहे आपण कुठेतरी बाहेर फिरायला. सो आजचा ब्लॉग काय होईल त्याने सांगतात आपल्याला, पण खूप मजा येईल. तर चॅनलवरती कोण नवीन आला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करू सांगा ब्लॉग कसा झाला आहे. 1K लवकर करा काय. सो चला मित्रांनो लेट्स गो. आपण पोचले बे आता. आणि हा जो दरवाजा आहे बाई टॉपचा विषय, हे कसा खोलत असेल आपल्या आजल्याने बनवलेला. फजल्याने बनवलं का काहीच खतरनाक बाई. ओ माय. इथं शाळा होती पहिले काय म्हणून, इथं शाळा होती का? इथं शाळा होती आणि इथं आपण शिकायला आलो असतो, पण तेव्हा सुट्ट्या लागल्या होत्या दिवाळीच्या. खतरनाक मित्रांनो, काही विषय नाही बाबा. टॉपचं एकदम आलं पाहिजे आता डायरेक्ट मध्ये. टॉपचं काय गाईज इथे काय गाईज, हा वर्ग 5वीचा वर्ग गाईज. टॉपचं बाई लोकेशन एक नंबर. तर गाईज बघू शकता बाई इथं केली डिझाईन. असे डिझाईन म्हणजे एकदम खतरनाक पूर्वांची एक नंबर. म्हणून काय बोलतो खतरनाक एकदम खतरनाक. हे काय नाही काय विषय. ते खिडक्या खिडकी तर नाही पण काहीतरी ठेवायला त्याला. पालखी असेल बहुतेक शाळेत आणण्यासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी सुविधा केली असेल तेव्हा. पालखी खतरनाक. ही डिझाईन आणि ही डिझाईन सेम आहे. हे दोघं डिझाईन सेम ना. बरोबर. लाकडी आहे का? हे लाकडी आहे. मला काय वाटलं हे दगडाचं नाही. लाकडी आहे ना. लाकडी बाई, पूर्ण लाकडी केलंय. खतरनाक केलंय तुम्ही या चांदोरला एकदा. हे गाईज आपली इकडे आयला तिकडे. इकडनं जागा आहे रे, इकडनं. सो आता चाललंय आपण वरती. टॉपचं काय बाई, खतरनाक लोकेशन, खतरनाक. टॉपचं आहे टॉपचं. काय म्हणतो ना हे काय इकडे आपल्याला वरती जायचं. हा इकडे खाली जायचं राईट. बाई सावे डिझाईन बघून घ्या. काय नाव टाकले इथे? नाही काहीतरी चित्र होते लाकडे. ठीक आहे काय. गाईज इथं भिंत बाबा इतकी खतरनाक, इतकी जाड भिंत बा. टॉपचं स्टोरेज करण्यासाठी पुस्तक वगैरे ठेवायला. इकडेच इकडे हे बॅक साईडला नाही, फ्रंट नो. इकडे कुठं आलो आपण? हा गाईज आपण डायरेक्ट दुसऱ्या ह्याच्यात बघू शकताय बा. किती खतरनाक व्ह्यू म्हणजे हे आहे दाखवायला. खतरनाक आहे काय. खतरनाक गाईज. पूर्ण कौलारू काम आहे बा. पूर्ण कौलारू काम आहे. इथं खूप दिवसापासून चाललं होतं आपलं की जायचं पण टाइम भेटत नव्हता बाई. सो आज मनूला टाइम भेटला मग आपण आलो. याच्यात पाणी पण कुठं इकडे अजून वरती गाईज. इकडे चांदोड गावात आहे, वरती जायला जागा आहे. डायरेक्ट आपण टॉपला चाललो आता. थोडासा जीव ओ भाई साहब जो घाबरतो ना काही. जिथं पुरा अंधार आहे खाली. अजून वरती जायला जागा असेल शक्यतो. काहीच कोणत्या जगात आपण दौडून गेलो. चाल बरं इकडनं चाललं. जागाच नाही गाईज. गाईज आम्ही फसलो. गाईज फसलो आम्ही. आम्हाला जागाच नाही आता. गाईज कमिंग. ओ भाई साहब
गाईज आम्हाला समजत नाही आम्ही कुठं चाललोय, पण ठीक आहे. इकडनं बा, इथून तुम्हाला हे दिसतंय का? कुठं गेलं? चंद्रेश्वर मंदिर नसत दिसत. चांदोडचा डोंगर. सो चला कमी ओ भाई, एवढं खतरनाक काम केलंय ना भारी आहे का? समुद्र म्हणजे डोकं सुद्धा चांगलं. गाईज इथे टॉपला आलो. आत्ता दिसतंय सूर्य वरचं दिसतंय आता. चलो गाईज, तर आम्ही जातोय परत रिटर्न. परत रिटर्न चालतंय आता. इकडे अजून पुढे वाटतं आम्ही चाललो गाई. पूर्ण अंधार विषय झाला. पुढे जायला अजून जागा आहे. गाईज एकदम आता जीव घाबरण्यासारखा काहीतरी विषय होतो. गाईज आम्ही डायरेक्ट आता प्रिन्सिपलच्या कॅबिन बघू. आख्या बाई गाईज आम्ही दौडून गेलो होतो. आम्ही त्या साईडला निघून गेलो. आम्हाला इथं काही जात होतो काही समजत नाही. काही समजत नाही आम्हाला. आम्ही फक्त वर्ग पाहत गेलो. अजून एक लोक प्रिन्सिपलचा वर्ग सापडत नव्हता आपल्याला. इकडे दिवस उगला गाईस. ओ बाई म्हणू. हाय गाईज, डायरेक्ट टॉपला आलो. कडक इथे माझा डायरेक्ट टॉपला आलो भाई. आता विषय खोल पृथ्वीकर काय बोलतो म्हणून एकदम खतरनाक. सो गाइस चलो गाइस, चलो आम्ही वरती लाय. तर आम्ही 1 तासापासून फिरतोय तेव्हा लोकेशन सापडलं. खूप मोठा वाडा आहे भाई. खूप प्राऊड फील होतं की त्या काळामध्ये पण असे एवढं स्ट्रक्चर उभं करणं सोपं नाही. हां इकडे चालू आहे गाईज. कमी खाली जायचं रस्ता गाईज लावलेलं आहे ते. गाईज बंद आहे. गाईज सापडला भाई रस्ता. गाईज तर सापडत बी नाही. यायचं कुठून जायचं कुठून, टॉपचाच विषय काय. सो गाईज आता चाललो भाई खाली. आता जातो रिटर्न. सो तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. ओके. सो मी ब्लॉग अजून एंड नाही करत आहे. सो बघू गाईज, ब्लॉग बनवून सोपं नाही भाई. आता पूर्ण अंधार आहे पुढे. पण मी बघते असं पाऊल चोरत चालतं. काय सांगता येते कुठं काय असू शकतं. पुढं काही दिसत नाही. बघू शकते तेव्हा किती भारी वाटत असेल या टायमाला सगळं म्हणजे कॉलेज. हां पुराणे शिक्षक वगैरे नाही, जुने शिक्षक वगैरे. सो चला भाई आलो भाई खाली. आता काय जाऊ, इथं काम पण चालू आहे भाई. खूप काम चालू आहे अजय बा. नवीन काहीतरी. गाईज आपल्याला ऑलरेडी खूप टाईम झाला होता भाई, म्हणून अंधार पडला होता बा. आता वाजले 6. म्हणू काय बोलतो अजून कसा वाटला मला? एकदम जुन्या काळातील खूप भारी बांधकाम आणि खूप मस्त मुलांना शिकायला. आत्ता काय आपले कॉलेज आले टॉपचं काय. पण काही स्टुडंट जर दवडला ना या कॉलेजमध्ये किंवा या वाड्यात, तर त्याला पण लवकर आपला वर्ग सापडत नसेल. त्याला काही वर्ग सापडला असेल नाही. डायरेक्ट विषय नाही डायरेक्ट सापडायचं. तो पूर्ण याच्यात घुसून घेतो दुसऱ्याच वर्गात. राईट म्हणून हे नेमकं कॉलेज होतं का नेमकं लहान मुलांचं नेमकं काय विषय? अरे भाई विषय असा होता ना, आधी राणीचं महल होतं. अच्छा. मग नंतर शाळा बनली ती. असा विषय होता. असा विषय झाला. हा म्हणून ते थोडस आपलं म्हणजे जुन्या टाईपचं आहे ते. खूप जुन्या काळाचं आहे आपले महल. पहिले ते राणीचं महल होतं. मी ऐकलं होतं आधी, बट एवढं मला सांगता नाही येणार की बाबा परफेक्ट तेच राहू शकतं का, कारण की इथे इन्फॉर्मेशन द्यायला पण कोणी भेटलं नाही आम्हाला. गाईज मेन पॉईंट आहे, आम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पण कोणी भेटलं नाही आणि आपल्याला जास्त काही इन्फॉर्मेशन नाही. तरी पण जेवढं माहिती होतं जेवढी माहिती भेटते आपल्याला फक्त बघायचं होतं की बाबा काय होतं बा असं. राईट एकदम राईट.
आणि ऑलरेडी आम्हाला खूप टाइम झाला होता यायला हा. कारण की मी बबडीला पण विचारलो चालतो का, तर थोडा तो बाहेर गेला होता म्हणून तो आला नाही आपल्यासोबत. तर मनू आला, सो त्याला पण टाइम नव्हता, पण आपण केलं मॅनेज. सो आपण खूप टाइम झाला होता म्हणून आता थोडा अंधार वगैरे पडला. सो गाईज आपण आलो बाई आता चांदोरला रेणुका माता मंदिर. तर म्हटलं आलो तर आपण जाऊन येऊ आता रेणुका माता मंदिरचं दर्शनाला. सो चला दर्शन वगैरे करून जाऊ आता खाली. लेट्स गो. कमिंग कमिंग. चला काय चल. खूप मस्त दर्शन झालं पाहिजे. आता चालू परत झालं पाहिजे दर्शन वगैरे. म्हणून कसं वाटतं दर्शन? एक नंबर दर्शन, दर्शन पॉझिटिव्ह एक नंबर, खूप वाटलं. मस्त वाटतंय. चांदोरला आले तर नक्की या रेणुका माता मंदिरला काय. सो चला आता जाऊ पुढे. लेट्स गो. बघा भाई इथं यात्रा पण झाली ना तरी दुकान ऑलरेडी तसेच राहतात. काही आम्ही आलो आता हॉटेलला, करतो काय त्यांना नाश्ता. म्हणून काय ऑर्डर देतो? बटाटा वडा, बटाटा वडा. अजून काय करतो? रस्सा वडा. रस्सा वडा. बटाटा वडा, रस्सा वडा. काहीच इथे रेसिपी वगैरे नाही भाई की आपण मोमोज वगैरे काहीतरी वेगळंच ते ऑर्डर करायला. तर इथं हॉटेलला आलो आहे आपण चांदूरला. सो ते खाऊ जाऊ घरी. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लव यू ऑल.